यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 3 बिंदू. 430 किलो गांजा जप्त. 1 आरोपी ताब्यात. यवतमाळ जिल्ह्यात अवैध धंदे, अंमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. दिनांक 20 मे रोजी पुसेत परिसरात पेट्रोलिंग दरम्यान संशयित व्यक्तीची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान संबंधित व्यक्तीकडे असलेल्या पिशवीतून 3.430 किलो गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 68,600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शेख कलीम शेख हाजी, वय 54, राहणार मधुकरनगर, तालुका पुसेद, जिल्हा यवतमाळ याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस करत असून अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनानं स्पष्ट केले आहे. यवतमाळ पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी संशयास्पद माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.